व्हॉट? हो. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? आता सुचलं ना सर. काय? आता आठवलं सर. आता आठवलं मला. मी फोन केला होता सम्राटला किड्ससाठी. तेव्हा त्यांनी मला अंदाज दिला होता तो नाशिकला जाणार आहे म्हणून. दिला होता. फक्त सर लेखी नाही दिले. सर यांनी तुम्हाला खरंच अंदाज दिला होता की आता माझा अंदाज घेऊन तुम्ही सर्व्हिस टाकताय? नाही सर, नाही सर, तसं नाही. सम्राटनं खरं तर आठवण करून द्यायला पाहिजे, पण घाबरला असेल. हा सर. ठीक आहे, ठीक आहे. नाही पण मुलींचं काय? हा सर, त्यांनी पण कदाचित दिला होता अंदाज. कुणाला? सरांना? नाही सर, मला नाही. मॅडमना दिला असेल कदाचित. कदाचित कशा करता? आत्ताच मॅडमना बोलूया आणि कन्फर्म करूया. बोला मॅडमना. ओके, तर तुमचं म्हणणं असं आहे की ह्या मुली तुम्हाला सांगून गेल्या होत्या? हो सर, म्हणजे सायली निघायच्या आधी भेटायला आली होती मला. मग त्यावेळेला तसं लेखी घेण्यासाठी तुमच्याकडे पेन नव्हतं की पेन मध्ये शाई नव्हती? हा, नाही सर, ऍक्च्युली ती वेळ तशी नव्हती ना. अर्जंट निघावं लागलं सर एकदम, म्हणून लक्षातच नाही आलं सर. सॉरी. पण सर ती म्हणाली होती मला की 1-2 दिवस तरी राहावं लागेल तिथे म्हणून. हा, ठीक आहे. आणि तुम्ही दोघी, तुमचं काय? आमचंही तेच झालं सर. आम्ही पण इतकं अर्जंटली निघालो, वेळच नव्हता अजिबात. नाही सर, ऍक्च्युली यांची कोणाची काहीच चूक नव्हती. म्हणजे मी निघालो म्हणून हे सगळे निघाले. मी सर, आम्ही नीरू आपण दोघं निघालो ना सायली बरोबर. तू विसरलास काय? ओके, म्हणजे एकूणच तुम्ही सगळे अंदाज देऊन गेलेला होता, पण रिटर्न मध्ये कोणी दिला नाही, बरोबर? हो सर, पण आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. हो सर, हो सर. ठीक आहे, त्याची काही गरज नाहीये. आता तुम्ही म्हणताय म्हणून या सगळ्यांना मी हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी देतो, पण एक लक्षात ठेवा, मुलांचे जास्त लाड करायचे नाहीत, नंतर मग ती डोक्यावरती बसतात. नाही सर, आम्ही नाही बसणार. हा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही मुली हॉस्टेलमध्ये जाऊ शकता. थँक्यू सर. आणि तुम्ही ज्यांनी ह्या मदत उपक्रमाला सुरुवात केली तेही हॉस्टेलवरती जाऊन राहू शकता. हा, थँक्यू सर. पण पनिशमेंट घेतल्यानंतर. हा, काय झालं? हसता काय एवढे? अगं काय आलं आई, आपण सांगतो ना तिला. तुझं काहीतरी काम आहे ना तुझा? माझं कसलं काम होतं? माझं नाही काम. अरे तेच तर बोलतोय. ही असताना बिरबलाचं इथे काय काम? आलं. काय आलं? म्हणजे बिरबल, बादशाह, राणी. बादशाह की राणी नहीं, बादशाह की बेगम होती. बर, बेगम, बादशाह, बिरबल, बस. चला बेगम वहिनी येतो. काय ना बोल. काय मग आज कोणाची केली भंकस? बाई कोणाची काय, आपला नेहमीचा बकरा चक्रा. चक्र्या. चक्रा बकरा बकरा चक्रा चक्रा बकरा बकरा चक्राचा. तुझी काय अशी शांताबाई झाली? अरे काय नाही, मी ना खूप कन्फ्यूज आहे धवल. काय आलं? अरे अमितने आमच्या कॉमर्सच्या कल्चरल ग्रुपच्या मीटिंग साठी बोलवलं. हो, काय बोलते? हा, म्हणजे मागच्या वर्षीची ट्रेजरर मिस होते ना ग्रुपची. हो हो, आणि मागच्या वर्षीचे सगळे हिशोब वगैरे पण माझ्याकडेच आहेत. शोभतेस की नाही बाई सून मीठभावकरांची हिशोब बिशोब? ऐकशील का जरा? सॉरी. हा, तर आता डेज फेस्टिवल येत आहेत ना,
मग ग्रुपच्या सगळ्यांना माझ्याकडनं आयडियाज हवे. बोल काहीतरी. अच्छा झालं हो मग मग काय, मला कळतच नाहीये मी जाऊ की नको. धवल काय करू मी? आपल्याला काय विचारते, तू ठरव. शी बाबा, मला वाटलंच होतं तू रागावणार म्हणून मी आधीच नाही सांगितलं अमितला. अरे मी कुठे रागवलोय? तू तू ठरव ना, तुला जायचंय तर तू जा ना. अरे नाही तसं नाही. हे बघ, माझं तुझ्या बरोबरचं हे पहिलं कॉलेज फेस्टिवल आहे की नाही, मग मला ते तुझ्या बरोबर एन्जॉय करायचंय. बरोबर आहे तुझं, पण कसं आहे हे बघ, माझ्या बरोबर तू फक्त फेस्टिवल अटेंड करशील आणि मीटिंगला गेलीस तर फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट पण करता येईल. येतंय काय, लक्षात येतंय? आणि बघ कसं आहे भाई, पूरी जिंदगी साथ निभाने का वादा किया है अपन दोनों ने, तो वादा तो निभाना ही पड़ेगा ना. और क्या है, वंस अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा आ सकता है, पर ये फेस्टिवल दोबारा नहीं आएगा. अब ठरव तू भाई काय करायचंय ते. हे पण बरोबर आहे. भाई चुकीच्या गोष्टी आपण करत पण नाही आणि ओलत पण नाही, म्हणून म्हणतोय ना मी तुला भाई, जा गे जा. ए धवल, नक्की 100% नक्की. जा सिमरन जा, आ जिले अपनी जिंदगी आ. ए थँक्स यार, तू किती अंडरस्टँडिंग आहेस. ए भाई, मिसअंडरस्टँडिंग करायला कधी शिकवलंच नाही आपल्याला काय. थांब थांब थांब, काय काय झालं? आजी आहे का बघू दे. अगं मारतो अरे आजी आहे तू, तर मला काय भंकच कुठे गेली. काय काय दादा कोटेशन आहे ते कळतंय मला, पण हे काय कोटेशन आहे का? अरे एवढ्यात तर बुके पण नाही येणार. दादा, पण यावेळेला फुलं नको तसा विचार केला मी, नुसती वाया जातात ना ती. हे बघ, फुलं वाया गेली ना तर जाऊ दे, पण आपण 3 वर्षात जी इज्जत कमवली आहे ना ती वाया नाही गेली पाहिजे. हे बघ, ह्या कॉलेजमध्ये आपला हा शेवटचा इव्हेंट आहे, दणक्यात झाला पाहिजे. हो दादा, पण नेमकं काय करायचं ते सांग ना. हे पण आता मीच सांगायचं का? आकडे वाढव सगळे, कळलं? या फेस्टिवल मध्ये फक्त इव्हेंटच नाही तर आपलं पाकिट पण मॅनेज झालं पाहिजे. मला काय वाटतं, म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांच्या नावात 7 सूर आहे. तर मग आपण एखादा म्युझिकल इव्हेंट प्रपोज करूया ना. पण मग आपण मॅनेज कसं करणार तो? मी तर म्हणते एखादा इव्हेंट कशाला, आपण अख्खं फेस्टिवल मॅनेज करायची जबाबदारी घेऊया ना. हा चालते की, आपण खेळाचं दुकान आपल्याकडे लागलं. ए का आपल्याकडे लागला? एक दिवस माझ्या आजीचं दुकान काय सांभाळलं, तुला काय वाटलं तू तयार झाला दुकान खेळायला? फेस्टिवल मध्ये खेळाचं दुकान लावायचं म्हणजे काय खेळ भांडी विकणं एवढं सोपं नाही. नीरव, आपल्याला काय वाटतं, आधी फर्स्टली आपण भाई आयडिया देऊया, मग नंतर सर जो म्हणतील, सर जो सांगतील तो इव्हेंट आपण मॅनेज करूया ना. हा, तो आता मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर काय ते आयडिया ठरवूया आणि सरांना देऊन टाकूया. हा रेणुका, माझं ठरलंय. काय तुझं ठरलंय म्हणजे काय? तू काय अपक्ष उमेदवार आहे एकटी जाऊन अर्ज लिहून द्यायला? आपलं ठरलं होतं ना की आपण ग्रुप नाही द्यायचे सरांना आयडिया. अरे माझं ठरलंय म्हणजे मी इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करू शकणारच नाहीये. का? अगं मनवा, मी कॉलेज क्लब रिपोर्टर आहे ना, मग संपूर्ण इव्हेंट मला न्यूजपेपर साठी कव्हर करावा लागेल, त्यात बिझी असणार आहे मी. ओ शिट. ठीक आहेस ना मनवा? लागलं नाही ना?